नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या इकॉनॉमिक्सच्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण अर्थशास्त्रातील आर्थिक नियोजन या घटकासंदर्भात अभ्यास करणार आहे। त्यातील आर्थिक नियोजनाची असणारी उद्दिष्टे या घटकाशी संबंधित अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे। आता आर्थिक नियोजनाची उद्दिष्टे अभ्यासण्यापूर्वी आपण आर्थिक नियोजन काय आहे ह्या संदर्भामध्ये या ठिकाणी थोडक्यात अभ्यास करणार आहे। आपण आर्थिक नियोजनाचा जर विचार केला तर आर्थिक नियोजन हे आर्थिक नियोजनाची गरज का निर्माण झाली याच्या संदर्भात सुरुवातीच्या कालखंडामध्ये आपण अभ्यास करूया। बघा, पूर्वी सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ होते। या सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी निरहस्तक्षेपी अर्थव्यवस्था या धोरणाचा पुरस्कार त्या ठिकाणी त्यांनी केला होता। म्हणजेच सरकारने अर्थव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करू नये। सरकारने काय करायचं, बाह्य आक्रमणापासून देशाचं संरक्षण करता येईल आणि देशामध्ये शांतता व सुव्यवस्था राखता येईल एवढंच कार्य सरकारने करावं। इतर कार्यांमध्ये किंवा घटकांमध्ये सरकारने हस्तक्षेप करू नये, अशा प्रकारची भूमिका सरकारची या निरहस्तक्षेप अर्थव्यवस्थेमध्ये मांडण्यात आली। परंतु 1929 मध्ये ज्यावेळेस महामंदी निर्माण झाली, ही महामंदी दूर करण्यासाठी किंवा दूर करण्यामध्ये या निरहस्तक्षेपी अर्थव्यवस्थेला त्या ठिकाणी पाठबळ मिळालं नाही किंवा ती मंदी नियंत्रित करता येऊ शकली नाही आणि म्हणून त्यानंतर निरहस्तक्षेपाऐवजी साम्यवादी नियोजनाला महत्त्व प्राप्त झालं। मुक्त अर्थव्यवस्थेऐवजी प्रेरणात्मक नियोजनाचा अंगीकार करण्यात आला आणि अर्थव्यवस्थेमध्ये सरकारने हस्तक्षेप करून महत्त्वाची भूमिका स्वीकारून ही जी जागतिक मंदी आहे, ही जागतिक महामंदी आपल्याला नियंत्रित करून ती पूर्णपणे दूर करता येऊ शकेल म्हणून निरहस्तक्षेपाचा त्या ठिकाणी अंगीकार केला नाही आणि आर्थिक नियोजनाला त्या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे, आर्थिक धोरण स्वीकारण्यात आलेलं आहे। आता आपण काय केलं, साम्यवादी अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला, आर्थिक नियोजनाचा आपण स्वीकार केला। आर्थिक नियोजनाचा स्वीकार केल्यानंतर सुद्धा बघा काय झालं, भारताने 1991 मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं, उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण। आता जागतिकीकरणाचा स्वीकार केला। जागतिकीकरणाचा स्वीकार केल्यामुळे अनेक घटकांवर त्याचे परिणाम त्या ठिकाणी घडून आलेले आहे। जागतिकीकरणामुळे काही समस्यासुद्धा या ठिकाणी आपल्याला निर्माण होताना दिसत आहेत। आर्थिक विषमता आहे, भांडवलाची टंचाई आहे, दारिद्र्याचे दुष्टचक्र आहे, बेकारी आहे। ह्यासारख्या समस्या विकसनशील देशामध्ये या जागतिकीकरणामुळे दिवसेंदिवस वाढत गेल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं। मग आपण जागतिकीकरणाचा स्वीकार केलेला आहे। स्वीकार केल्यामुळे निर्माण होणाऱ्या या ज्या समस्या आहे, या समस्या आपल्याला कमी करायच्या आहेत। मग ह्या समस्या कमी करण्यासाठी सुद्धा काय आवश्यक आहे, आर्थिक नियोजन हे अत्यंत आवश्यक स्वरूपाचं आहे। सरकारने आर्थिक नियोजन करून या समस्या दूर करणं अत्यंत आवश्यक स्वरूपाचं आहे। आता हे जे विकसनशील स्वरूपाचे देश आहे, हे विकसनशील स्वरूपाचे देश अजून विकसित होऊ शकलेले नाहीत। मग या देशांचा जो विकासाचा प्रवास आहे, हा विकासाचा प्रवास देखील आपल्याला पूर्ण करायचा आहे। विकसनशीलपासून तर विकसितपर्यंत आपल्याला हा प्रवास साध्य करायचा आहे। मग या प्रवासामध्ये येणारे जे काही अडथळे आहे, म्हणजेच विकास प्रक्रियेमध्ये येणारे जे काही अडथळे आहे, हे अडथळेसुद्धा दूर करावे लागतील आणि हे अडथळे दूर करण्यासाठी सुद्धा आपल्याला काय आवश्यक आहे, आर्थिक नियोजन आवश्यक आहे। कारण हे अडथळे जे आहे, हे अडथळे दूर करणं हे अत्यंत आवश्यक स्वरूपाचं आहे आणि हे दूर करण्यासाठी सुद्धा आपल्याला कशाची आवश्यकता आहे, नियोजनाची आवश्यकता आहे। आणि म्हणूनच आज आपण या आर्थिक नियोजनासंदर्भात अभ्यास करणार
आहे. बघा आता आज आपण जो हा टॉपिक घेतलेला आहे, या टॉपिकची उद्दिष्ट काय आहे, तर सर्वात प्रथमतः नियोजनाचा अर्थ समजून घेणे आणि दुसरं उद्दिष्ट आहे नियोजनाची उद्दिष्टे. हे जे आर्थिक नियोजन आपण अभ्यासतोय, या आर्थिक नियोजनाची उद्दिष्ट जाणून घेणे, अशी 2 उद्दिष्ट आज आपण आपल्या या व्हिडिओमधून साध्य करणार आहे. आता उद्दिष्ट अभ्यासण्याऐवजी सुरुवातीला आपण आर्थिक नियोजन म्हणजे काय या संदर्भात अभ्यास करणार आहे. बघा, प्राध्यापक हायक यांनी आर्थिक नियोजनाची एक व्याख्या केलेली आहे. त्यांनी व्याख्येमध्ये काय म्हटलेलं आहे, मध्यवर्ती सत्तेने अर्थव्यवस्थेतील उत्पादन प्रक्रियेला दिशा देणे म्हणजेच आर्थिक नियोजन होय. बघा, मध्यवर्ती सत्ता म्हणजे काय, तर केंद्रीय प्रशासन जे आहे, या केंद्रीय प्रशासनाने आपली जी अर्थव्यवस्था आहे, या अर्थव्यवस्थेमध्ये जे उत्पादन घेतलं जातं, मग या उत्पादनामध्ये वस्तू सेवा या सगळ्यांचा समावेश केला जाईल. तर ही जी उत्पादनाची प्रक्रिया आहे, या उत्पादन प्रक्रियेला योग्य दिशा देण्याच्या संदर्भामध्ये जे नियोजन केलं जातं त्याला आर्थिक नियोजन असं म्हटलं जातं. म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू सेवा हे जे काही घटक आहेत, या घटकांचं उत्पादन घ्यायचं आहे. हे उत्पादन घेण्यासाठी मध्यवर्ती समिती जी आहे, ही समिती नियोजन करते. उत्पादनाचे घटक कोणकोणत्या उत्पादनासाठी आपण वापरले पाहिजे, कोणत्या वस्तूचं उत्पादन आपण वाढवलं पाहिजे, कोणत्या वस्तूच्या उत्पादनाला आपण दुय्यम स्थान द्यावं, अशा प्रकारचं जे नियोजन आहे, हे नियोजन यांच्याकडून केलं जातं. त्यावेळेस त्याला आर्थिक नियोजन असं म्हटलं जातं. त्यानंतर प्राध्यापक रॉबिन्सन्स यांनीसुद्धा एक आर्थिक नियोजनाची व्याख्या केलेली आहे. बघा, व्याख्या काय केली आहे, कल्याणकारी राज्याचे उद्दिष्ट साध्य करण्याचे एक महत्त्वाचे साधन म्हणजे आर्थिक नियोजन होय. बघा, पहिली जी रॉबिन्सन्सची व्याख्या आपण हायक यांची जी व्याख्या आपण पाहिलेली होती, त्यामध्ये त्यांनी नियोजन कशासाठी केलं जातं, तर उत्पादन प्रक्रियेसाठी केलं जातं. इथे मात्र वेगळं उद्दिष्ट विचारात घेतलेलं आहे, कल्याणकारी राज्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी. मग आता आपण कल्याणकारी राज्य संकल्पनेचा स्वीकार केलेला आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेचा स्वीकार म्हणजे काय, तर समाजातील जास्तीत जास्त घटकांना आर्थिक लाभ किंवा इतर जे काही लाभ आहे, हे इतर लाभ कशा प्रकारे प्राप्त करता येऊ शकतील किंवा ते त्यांना कशा प्रकारे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण प्राप्त करून देणार आहे, ह्या संदर्भामध्ये या ठिकाणी आपण हा घटक या ठिकाणी घेतलेला आहे. लोककल्याणकारी राज्याचे उद्दिष्ट स्वीकारलेल्या अर्थव्यवस्थेमध्ये नियोजनाची असणारी जी काही भूमिका आहे, ही भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. निरहस्तक्षेपी भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन व विभाजन किंमत यंत्रणेमार्फत होतं. परंतु आपल्याला या ठिकाणी लोकशाहीमध्ये हे नियोजन करून आपल्याला उत्पादनाला योग्य स्वरूपाची दिशा देऊन जास्तीत जास्त लोकांच्या आर्थिक कल्याणामध्ये वाढ घडवून आणायची आहे. मग अशा पद्धतीने आपल्याला कल्याणकारी राज्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण कशामार्फत साध्य करू शकतो, ते तर आर्थिक नियोजनामार्फतच साध्य करू शकतो. आता आपण आर्थिक नियोजनाची असणारी जी उद्दिष्टे आहे, म्हणजेच आर्थिक नियोजन आपण करतो तर ते का केलं पाहिजे किंवा कशासाठी करावं. आर्थिक नियोजनामध्ये उत्पादन आणि विभाजनविषयक निर्णय सरकारला जबाबदार असणाऱ्या मध्यवर्ती नियोजन समितीमार्फत घेतले जातात. हे निर्णय घेताना पुढील जी काही उद्दिष्ट आहे, ही उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. उद्दिष्टांशिवाय नियोजन म्हणजे पोहोचण्याचे ठिकाण माहिती नाही आहे आणि आपण वाहनामध्ये बसलो आहे, म्हणजे आपण बसलो आहे तर खरं बसमध्ये, पण कुठे उतरायचं हे आपल्याला माहितीच नाही आहे. तर आपला प्रवास होऊ शकेल का व्यवस्थित, कंडक्टर आपल्याला खाली उतरवून देईल जर तुम्ही त्याचं ठिकाण सांगितलं नाही, तुम्हाला कुठे उतरायचं आहे, ते म्हणतील उतरून जा बसमधनं खाली, बरोबर की नाही. म्हणून कुठल्याही गोष्टीचं नियोजन करत असताना
आपल्याला उद्दिष्ट आपल्या डोळ्यासमोर असलं पाहिजे की हे उद्दिष्ट मला साध्य करायचं आहे. आणि मग ते साध्य करण्यासाठी त्याचे जे काही मार्ग आहे, त्याचे जे काही पर्याय आहे, त्या मार्गांचा आणि पर्यायांचा अवलंब करून आपण आपलं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट साध्य करू शकतो. मग आर्थिक नियोजनाची असणारी उद्दिष्टे कोणती कोणती ती आता आपण अभ्यासणार आहे. मग सर्वात पहिलं उद्दिष्ट या ठिकाणी सांगितलेलं आहे आर्थिक वृद्धी. बघा खाली डायग्राम दिसते स्क्रीनवर तुम्हाला की पहिले छोटासा एक बॉक्स आहे, हळूहळू तो मोठा होत जातोय. मग वृद्धी म्हणजे काय, तर वृद्धी हा शब्द वाढीच्या संदर्भामध्ये घेतला जातो. वृद्धी म्हणजे वाढ. आता पूर्ण कन्सेप्ट काय आहे आपली, आर्थिक वृद्धी. मग आर्थिक वृद्धी म्हणजे काय, तर दरडोई देशांतर्गत उत्पादनात सातत्याने दीर्घकाळ व वेगाने वाढ घडवून आणणे म्हणजेच आर्थिक वृद्धी होय. काय म्हटलेलं याच्यामध्ये, दरडोई देशांतर्गत उत्पादन म्हणजे सरासरी प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला येणारं जे उत्पादन आहे आपलं, या उत्पादनामध्ये जर सातत्याने म्हणजे सतत एका वर्षामध्ये वाढ झाली दुसऱ्या वर्षामध्ये नाही झाली असं नाही, तर सातत्याने दीर्घकाळ जर वेगाने वाढ घडून येत असेल तर त्याला आपण आर्थिक वृद्धी असं म्हणतो. म्हणजेच प्रत्येक वर्षाला ही वाढ अपेक्षित आहे. डायग्राममध्ये आपल्याला दिसतंय कोणता तरी जो कॉलम आहे किंवा जो ठोकळा आहे तो आपल्याला कमी झालेला दिसत नाही, तर सातत्याने तो काय होतोय, उंचावत जातोय, वाढत जातोय. दीर्घकाळ जर ही वाढ टिकून राहिली तरच त्याला आर्थिक वृद्धी असं म्हटलं जातं. भारतासारखे जे काही विकसनशील स्वरूपाचे देश आहे, या देशांच्या प्रत्येक योजनेचं सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे आर्थिक वृद्धी. का, कारण आर्थिक वृद्धी घडवून आणणं हे अत्यंत आवश्यक स्वरूपाचं आहे. भारताचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये लोकसंख्या सातत्याने वाढत जाते आणि सातत्याने वाढत जाणाऱ्या या लोकसंख्येला ज्या काही गरजा आहे या गरजासुद्धा वाढत जातात. मग ह्या गरजा पूर्ण करण्यासाठी जर आपलं उत्पादन वाढलं तरच राहणीमानाचा दर्जा आपल्याला टिकवून ठेवता येऊ शकेल. अन्यथा हा राहणीमानाचा दर्जा आपण टिकवू शकणार नाही आणि जे दारिद्र्य आहे हे दारिद्र्य निर्माण होत जाईल. किंबहुना आपल्याकडे दारिद्र्याचं असणारं जे दुष्टचक्र आहे हे दुष्टचक्र आणखीन घट्ट होत जाईल. म्हणून हे दारिद्र्याचं दुष्टचक्र जर आपल्याला नष्ट करायचं असेल तर त्यासाठी वेगाने देशांतर्गत उत्पादनामध्ये वाढ होणे अत्यंत आवश्यक स्वरूपाचं आहे. बघा, उत्पादन वाढवण्यासाठी जर आपण प्रयत्न केले तर उत्पादन वाढीमुळे रोजगार मिळतो, रोजगारामुळे उत्पन्न मिळेल त्या व्यक्तींना, उत्पन्न मिळालं तर त्यांच्याकडनं विविध स्वरूपाच्या वस्तूंची मागणी केली जाईल, मागणी वाढली तर किमती वाढतील, किमती वाढल्या तर नफा मिळेल आणि नफा वाढीच्या प्रेरणेमुळे गुंतवणूक वाढून पुन्हा उत्पादनात वाढ होत जाईल. मग अशा प्रकारे जर सातत्याने ही प्रक्रिया सुरू राहिली तरच आर्थिक वृद्धी निर्माण होऊ शकते. म्हणून असं नियोजन करणं आवश्यक आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला उत्पादन वाढ आवश्यक आहे. मग वेगाने आर्थिक वृद्धी साध्य करण्यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे, तर देशामध्ये उपलब्ध असणारी जी काही संसाधनं आहे, उत्पादनाची साधनं आहे, ही कार्यक्षम स्वरूपाची असली पाहिजे आणि जी आपल्याकडे उपलब्ध आहे या साधनांचा कार्यक्षमपणे वापर होणे हे सुद्धा तितकंच आवश्यक आहे. नाहीतर साधनसामुग्री आहे आणि ती पडून आहे, जर ती पडून असेल तर उत्पादन प्रक्रियेमध्ये तिचा सहभाग होणार नाही, उत्पादनामध्ये वृद्धी घडून येणार नाही. म्हणून उपलब्ध असणारी जी संसाधनं आहे ही संसाधनं कार्यक्षमपणे वापरणं अत्यंत आवश्यक स्वरूपाचं आहे. कार्यक्षमपणे त्यांचा वापर करून आर्थिक वृद्धी साध्य करणं हे आर्थिक नियोजनाचं महत्त्वाचं उद्दिष्ट या ठिकाणी सांगितलं जातं. त्यानंतर दुसरं उद्दिष्ट आहे आपलं आर्थिक स्वयंपूर्णता. बघा, स्वयंपूर्णता
यालाच स्वावलंबन असं सुद्धा म्हटलं जातं किंवा स्वावलंबन हा समानार्थी शब्द या ठिकाणी वापरला जातो. स्वावलंबन म्हणजे काय? तर देशामध्ये असणारी जी काही जनता आहे या जनतेच्या गरजेच्या असणाऱ्या ज्या काही सर्व वस्तू आणि सेवा आहे या सर्व वस्तू आणि सेवांचं परिपूर्ण उत्पादन देशातच होणं, म्हणजे आपल्या देशातील लोकांना ज्या गरजा आहे त्यांच्या ज्या ज्या वस्तू आणि सेवांची मागणी त्यांच्याकडनं केली जाते त्या वस्तू व सेवा देशातच उत्पादित केल्या जातात आणि त्यांची मागणी पूर्ण केली जात असेल तर त्याला आर्थिक स्वयंपूर्णता असं म्हटलं जाईल. मग अशा प्रकारची आर्थिक स्वयंपूर्णता जर असेल तर आपल्या देशातील मागणी पूर्ण करण्यासाठी आपल्याला आयातीवर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. जर आयातीवर आपण अवलंबून नसलो तर आपल्याला परावलंबित्व त्या ठिकाणी निर्माण होणार नाही. भारत हा प्रचंड लोकसंख्या असणारा देश आहे. मागणी दिवसेंदिवस वाढत जाते आणि उत्पादन जर वाढलं नाही तर या लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला वस्तूंची आयात करावी लागते. या आयातीसाठी प्रचंड प्रमाणामध्ये विदेशी चलन आपलं खर्च होतं. हे विदेशी चलन आपण खर्च केलं तर उपभोग्य स्वरूपाच्या वस्तूसाठी हे विदेशी चलन खर्च केल्यामुळे त्याचे अनेक दुष्परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर निर्माण होतात. आपण परावलंबी बनतो आणि परावलंबनामुळे आर्थिक सत्तासुद्धा त्या परावलंबित्वाची निर्माण होऊ शकते. म्हणून महत्त्वाचं काय आहे तर देश हा स्वावलंबी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून जर आपल्याला स्वावलंबी बनायचं असेल तर आपल्या देशातील उत्पादन वाढवणं हे अत्यंत आवश्यक स्वरूपाचं आहे. मग उत्पादनाला कशाप्रकारे चालना द्यायची त्या संदर्भामध्ये नियोजन हे अत्यंत आवश्यक स्वरूपाचं आहे. आणि म्हणूनच उद्दिष्ट काय आहे आपलं नियोजनाचं? आर्थिक स्वयंपूर्णता. आपल्या ज्या गरजा आहे ह्या गरजा आपण कशा पद्धतीने आपल्याच देशात उत्पादन घेऊन पूर्ण करू शकतो जेणेकरून आपल्याला आयातीवर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. त्यानंतर पुढचं उद्दिष्ट या ठिकाणी सांगितलेलं आहे सामाजिक न्याय. काय म्हटलेलं आहे? सामाजिक न्याय. सामाजिक न्याय म्हणजे काय तर सर्वसमावेशक आर्थिक विकास साध्य करणे म्हणजे सामाजिक न्याय. सर्वसमावेशक. आपण ज्यावेळेस म्हणतो की उत्पन्न वाढलं, राष्ट्रीय उत्पन्न वाढलं, पण राष्ट्रीय उत्पन्न वाढलं तर देशातल्या प्रत्येक व्यक्तीला या वाढीचा वाटा मिळालेला आहे का? की राष्ट्रीय उत्पन्न वाढलं त्यामार्फत फक्त विशिष्ट काही ठराविक मुठभर लोकांनाच त्याचा फायदा झाला आहे आणि बाकीची जनता त्या बाकीच्या जनतेपर्यंत या विकासाचे लाभ पोहोचलेलेच नाही आहे. असं असेल तर सामाजिक न्याय आपण प्रस्थापित करू शकत नाही. मग हा सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी आपल्याला आर्थिक धोरण आवश्यक स्वरूपाचं आहे. आर्थिक धोरणाद्वारे आर्थिक समानता प्रस्थापित करता येऊ शकते. आर्थिक समानता कशी प्रस्थापित करायची आहे आपल्याला? ती केव्हा प्रस्थापित होऊ शकते? जेव्हा समाजामध्ये जाती जमाती अशा प्रकारचा भेदभाव नसेल, स्त्री पुरुष अशा प्रकारचा भेदभाव नसेल, किंवा आर्थिक दुर्बल घटक आहे हे आर्थिक दुर्बल घटक त्या ठिकाणी दुर्बल राहणार नाही, त्यांना आपल्याला सक्षम करता येऊ शकेल. म्हणजे कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्व आर्थिक घटकांना समान संधी ज्यावेळेस आपण प्रस्थापित करतो त्यावेळेस सामाजिक न्याय आपल्याला प्रस्थापित करता येऊ शकतं. आणि हा सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी आर्थिक नियोजन हे एक अत्यंत महत्त्वाचं साधन त्या ठिकाणी मानलं जातं. सर्वसमावेशक आर्थिक विकास साध्य करण्यासाठी हा सामाजिक न्याय आपल्याला मदत करू शकतो. आणि म्हणूनच सामाजिक न्याय हे आर्थिक नियोजनाचं अत्यंत महत्त्वाचं उद्दिष्ट सांगितलं जातं. त्यानंतर पुढील उद्दिष्ट आहे आधुनिकीकरण.
आता आधुनिकीकरण म्हणजे काय? तर उत्पादनाच्या जुनाट व पारंपरिक पद्धतीचा त्याग करून आधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर वापर करणे होय. बघा, आता आपण जर तुमच्या अभ्यासाचाच जर विषय घेतला तर आपली पारंपरिक पद्धत कशी होती की कॉलेजला येणं, पुस्तकं घेणं लायब्ररीतनं, लेक्चर्स करणं, लेक्चर झाल्यानंतर मिळालेली जी पुस्तकं आहे त्यामार्फत नोट्स काढणं आणि अभ्यास करणं. तर आता याच्यामध्ये ही जुनाट पद्धत किंवा पारंपरिक पद्धत. आता आधुनिक पद्धत काय आहे? तुम्हाला वेबसाईटवर सिलॅबस मिळतो, सिलॅबस बघणं, त्याच्यामध्ये असणारे जे काही टॉपिक आहे ते तुम्ही नेटवर सर्च करू शकता. त्या विषयाशी रिलेटेड यूट्यूब चॅनल आहेत, यूट्यूबवर तुम्ही व्हिडिओ सर्च करून आणि त्या व्हिडिओंचा त्या ठिकाणी पाहून त्या विषयाचा तुम्ही अभ्यास करू शकता. म्हणजे अभ्यास करण्यासाठी तुम्ही आता कॉलेजलाच गेले पाहिजे याची आवश्यकता नाही आहे. त्याचबरोबर ऑनलाईन लेक्चर्स तुमचे कंडक्ट केले जात आहेत की घरी बसून तुम्ही ते लेक्चर ऐकू शकता आणि त्या लेक्चरमधनं तुमचं जे काही नॉलेज आहे ते नॉलेजमध्ये तुम्ही वाढ करू शकता. या आधुनिकीकरणाच्या पद्धती आहेत, बरोबर? किंवा ही आधुनिकीकरणाचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. मग आधुनिकीकरण हे आपल्याला उत्पादनासाठी वापरायचं आहे, बरोबर की नाही? आपल्याला आर्थिक वृद्धी घडवून आणायची आहे. मग ही आर्थिक वृद्धी केव्हा घडून येईल? ज्यावेळेस आपलं उत्पादन वाढेल. मग या उत्पादन वाढीसाठी आधुनिकीकरणाचा स्वीकार आपण केला पाहिजे. आधुनिकीकरण म्हणजे काय? तर नवीन स्वरूपाचं असणारं जे तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानाचा वापर आपण उत्पादनामध्ये केला पाहिजे, ज्यामुळे आपल्या उत्पादनाचा असणारा जो खर्च आहे हा खर्च कमी होईल, परंतु उत्पादनाची असणारी जी गुणवत्ता आहे ही गुणवत्ता वाढेल. म्हणजेच काय? कमीत कमी खर्चामध्ये दर्जेदार स्वरूपाच्या असणाऱ्या ज्या वस्तू आहे या दर्जेदार स्वरूपाच्या वस्तूची निर्मिती त्या ठिकाणी करता येऊ शकेल. अशा प्रकारे आधुनिकीकरणाचा या ठिकाणी आपण स्वीकार केला पाहिजे. परंतु भारतासारखे जे विकसनशील देश आहे या विकसनशील देशांमध्ये या आधुनिकीकरणाचा स्वीकार करत असताना अडचणी निर्माण होतात. अडचण कशा प्रकारची आहे की आपल्याकडे लोकसंख्या अधिक असल्यामुळे श्रमशक्ती जास्त आहे. मग आपण जर तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर केला तर तंत्रज्ञानाच्या वापरामुळे रोजगार कमी होतो आणि रोजगार कमी झाला तर बेकारी वाढते. म्हणून काही विशिष्ट उत्पादनाच्या संदर्भातच आधुनिकीकरणाचा स्वीकार त्या ठिकाणी केला जातो. इतरत्र मात्र पारंपरिक पद्धतीनेच उत्पादनं घेतली जातात आणि त्यामुळे आपल्याला आधुनिकीकरण कशा पद्धतीने घडवून आणायचं आहे की आधुनिकीकरणामार्फत अर्थव्यवस्थेला कुठल्याही स्वरूपाचे तोटे होणार नाहीत. त्या पद्धतीचा वापर करून आपण आधुनिकीकरण कोणकोणत्या घटकामार्फत कुठे कुठे त्याचा वापर करू शकतो हे ठरवण्यासाठी आपल्याला आर्थिक नियोजन मदत करणार आहे. म्हणजेच आर्थिक नियोजनामार्फतच हे आधुनिकीकरणाचं आपण उद्दिष्ट साध्य करू शकतो. त्यानंतर पुढचं उद्दिष्ट या ठिकाणी सांगितलेलं आहे आर्थिक स्थैर्य. बघा, आपल्याला इमेज दिसते, बॅलन्स करायचं आहे आपल्याला, बरोबर की नाही? आता बॅलन्सच्या ऐवजी या स्थैर्याला शब्द काय आपल्याला वापरायचा आहे तर स्टॅबिलिटी. स्टॅबिलिटी म्हणजे स्थैर्य, स्थिरपणा असला पाहिजे त्याच्यामध्ये. म्हणजेच किमती ज्या आहे उत्पादनाच्या या किमती विशिष्ट पातळीमध्ये स्थिर ठेवणं हे आवश्यक स्वरूपाचं आहे. स्थिर ठेवायचं म्हणजे किमतीमध्ये बदल झालाच पाहिजे नाही असा त्याचा अर्थ आहे का? नाही. स्थिर किंवा स्थैर्य म्हणजे काय? तर अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू किंवा सेवांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात चढ उतार घडून येणार नाही किंवा मोठ्या प्रमाणावर होणारे जे चढ उतार आहे हे नियंत्रित करणं म्हणजे आर्थिक स्थैर्य. मग ह्यासाठी भाववाढ किंवा भावघट या दोन्हीही टोकाच्या असणाऱ्या ज्या परिस्थिती आहे या परिस्थिती नियंत्रित करणं आवश्यक आहे.
आता वस्तूची असणारी जी किंमत आहे, ही किंमत केव्हा वाढते किंवा केव्हा कमी होते? ज्यावेळेस अर्थव्यवस्थेमध्ये वस्तूची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये तफावत निर्माण होते. या दोघांमध्ये घडून येणारे जे काही बदल आहे, त्या बदलांमुळे वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये चढउतार निर्माण होतात. म्हणून नियोजन समितीला काय करणं आवश्यक आहे? तर मागणी आणि पुरवठा नियंत्रित करण्यासाठी आपल्याला उपाययोजना करणं आवश्यक स्वरूपाचं आहे. आणि मागणी आणि पुरवठा जर आपण नियंत्रित केलेला असेल, तर मागणी आणि पुरवठा नियंत्रित केल्यामुळे आर्थिक स्थैर्य अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होऊ शकेल. म्हणजेच महागाईशिवाय किंवा भाववाढीशिवाय आपल्याला आपलं वास्तव उत्पन्न कळू शकत नाही. म्हणून आर्थिक स्थैर्य, आर्थिक वृद्धीसाठी काय महत्त्वाचं आहे? आर्थिक स्थैर्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून आर्थिक स्थैर्य प्रस्थापित करणे हे आर्थिक नियोजनाचं उद्दिष्ट सांगितलं जातं. त्यानंतर पुढील उद्दिष्ट आहे आर्थिक विकास. आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी या दोन्ही संकल्पना सारख्याच आहे असं बऱ्याच जणांचं मत असतं, परंतु ते तसं नाही आहे. विकास आणि वृद्धी या दोन्ही वेगवेगळ्या संकल्पना आहे. वृद्धी ही फक्त उत्पन्न वाढीशी संबंधित आहे, परंतु विकास हा मानवी विकासाशी निगडीत आहे. उत्पादन वाढलं किंवा उत्पन्न वाढलं म्हणजे विकास झाला असं नाही, तर मानवाचा विकास झाला का हे बघणं अत्यंत आवश्यक स्वरूपाचं आहे. मग त्याच्यामध्ये आपलं जे राहणीमान आहे, राहणीमानाचा जो दर्जा आहे, या राहणीमानाच्या दर्जामध्ये वाढ झाली तरच त्या ठिकाणी आपल्याला आर्थिक विकास झाला आहे असं आपल्याला म्हणता येईल. मग मानवी विकासासाठी काय आवश्यक आहे? शिक्षण, आरोग्य, निवारा, प्रशिक्षण ह्या सगळ्या घटकांचा त्या ठिकाणी समावेश केला जातो. हे सगळे घटक जर तिथे उपलब्ध होऊ शकत असतील तरच विकास झाला असं आपल्याला म्हणता येईल. मग हा विकास साध्य करणं हे नियोजनाचं अत्यंत महत्त्वाचं उद्दिष्ट या ठिकाणी सांगितलं जातं. पुढील उद्दिष्ट आहे अर्थव्यवस्थेचे विविधीकरण. अर्थव्यवस्थेमध्ये सर्व क्षेत्र जी आहे, ही सर्व क्षेत्र संतुलित विकास त्यांना साध्य करता आला पाहिजे. आता आपण भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये प्रामुख्याने 3 क्षेत्र आहे: प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय. प्राथमिकमध्ये शेती, कारखानदारी, खाणकाम, मासेमारी, बरोबर. त्यानंतर दुसरं आहे दुय्यम, त्याच्यामध्ये उद्योग. आणि तृतीय क्षेत्र जे आहे त्याला आपण सेवा क्षेत्र असं म्हणतो, ज्याच्यामध्ये व्यापार आहे, पायाभूत सेवासुविधा आहे, वाहतूक, दळणवळण या सगळ्यांचा समावेश त्याच्यामध्ये केला जातो. ही 3ही क्षेत्र जर या 3ही क्षेत्रांचा सारख्याच प्रमाणामध्ये विकास झाला तर त्या ठिकाणी अर्थव्यवस्था भक्कम होऊ शकते. अर्थव्यवस्थेमध्ये विविधीकरण असावं, कुठल्याही एकाच क्षेत्राचं विशेषीकरण करू नये. कारण अर्थव्यवस्थेमध्ये जर फक्त एकच क्षेत्र असेल, समजा आपल्याकडे फक्त शेतीच आहे, आपण शेतीमार्फतच उत्पादन घेतो आणि एखाद्या वर्षी जर व्यवस्थित पाऊस पडला नाही तर आपल्या शेतीचं उत्पादन कोलमडेल आणि शेतीच्या उत्पादनातून जो आपला GDP आहे हा GDPसुद्धा कोलमडेल. पण अर्थव्यवस्थेमध्ये शेतीबरोबरच उद्योग आणि सेवा क्षेत्र पण आहे. तर पाऊस कमी पडल्यामुळे जे शेतीचं नुकसान झालेलं आहे ते जर आपण उद्योग आणि सेवा क्षेत्रामार्फत झालेलं जे उत्पादन आहे त्यातून जर भरून काढलं तर आपला जो GDP आहे हा GDP तेवढ्या मोठ्या प्रमाणात घसरणार नाही. म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये विविधीकरण अत्यंत आवश्यक आहे. विविध क्षेत्राचा संतुलित समान विकास साध्य करता आला पाहिजे आणि त्यासाठी मागासलेलं जे काही क्षेत्र आहे, म्हणजे ज्यांचा विकास झालेला नाही, त्यांना विशेष स्वरूपाच्या सवलती देऊन त्यांचा विकास साध्य करणं हे आपल्याला नियोजनामार्फत करता येऊ शकतं. त्यासाठीच आपण
अर्थव्यवस्थेचे विविधीकरण करणं हे उद्दिष्ट नियोजनाच्या संदर्भात सांगितलं जातं. पुढचं उद्दिष्ट आहे व्यवहार तोलात सुधारणा. आता व्यवहार तोल काय आहे? तर व्यवहार तोलामध्ये आपण जी आयात करतो या आयातीसाठी केलेला खर्च आणि जी निर्यात केली या निर्यातीपासून मिळालेलं उत्पन्न असे दोन घटक असतात. मग आता आयातीसाठी केलेला खर्च आणि निर्यातीपासून मिळणारं उत्पन्न, जर उत्पन्न जास्त असेल तर ते आपल्याला अनुकूल स्वरूपाचं आहे. परंतु भारतासारख्या देशाचा जर आपण विचार केला तर आपली आयात नेहमीच जास्त राहिलेली आहे आणि त्या तुलनेमध्ये निर्यात मात्र कमी होते. म्हणजे आपण खर्च जास्त करतो आहे आणि उत्पन्न मात्र कमी मिळतं आहे. त्यावेळेस हा जो व्यवहार तोल आहे हा आपल्याला प्रतिकूल स्वरूपाचा होतो. मग आयातीसाठी केलेला जो काही जास्त खर्च आहे हा खर्च करण्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून आपल्याला कर्ज घ्यावी लागतात. ती कर्ज घेऊन तो व्यवहार तोल आपल्याला भरून काढावा लागतो आणि म्हणून देशाचं सार्वभौमत्व आपल्याला टिकवून ठेवता येऊ शकत नाही. एक कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज उभारणं, देश कर्जबाजारी होतो आणि त्याच्यामुळे व्यवहार तोल आणखीन तुटीचा होत जातो. म्हणून आपल्याला काय करायचं आहे? व्यवहार तोलामध्ये सुधारणा घडवून आणायची आहे. हा जो तुटीचा आहे हा तुटीचा समतोलात आणायचा आहे. आयात आपल्याला कमी करायची आहे. निर्यात जास्त प्रमाणामध्ये जर वाढू शकत नसेल तर आयात कमी करणं, आर्थिक स्वयंपूर्णता जर आपण निर्माण केली तर आपण ही आयात जी आहे ही आयात कमी करू शकतो आणि ते करण्यासाठीच नियोजन करणं आवश्यक आहे. नियोजनबद्ध प्रयत्न करून व्यवहार तोलामध्ये सुधारणा करणं हे आर्थिक नियोजनाचं उद्दिष्ट सांगितलं जातं. पुढील उद्दिष्ट आहे दारिद्र्य निर्मूलन. कोणत्याही देशामध्ये दारिद्र्य हेच त्या देशाच्या गरिबीचं कारण आहे. दारिद्र्यातूनच दारिद्र्याची निर्मिती होते. म्हणून आर्थिक नियोजनामध्ये दारिद्र्य निर्मूलनाला विशेष महत्त्व त्या ठिकाणी दिलेलं आहे. दारिद्र्य रेषेखालील जे काही लोक आहे या लोकांच्या उत्पन्न वाढवण्यासाठी, त्यांच्या राहणीमानाचा दर्जा वाढवण्यासाठी वेगवेगळ्या स्वरूपाच्या योजना आखणं, त्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करणं आणि त्यामार्फत दारिद्र्याचं असणारं जे प्रमाण आहे हे प्रमाण कमी करणं हे उद्दिष्ट आर्थिक नियोजनाच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. पुढील उद्दिष्ट आहे रोजगार वाढ. आर्थिक नियोजनाद्वारे आपल्याला श्रमप्रधान तंत्राचा जास्तीत जास्त वापर करून रोजगारामध्ये वाढ घडवून आणता येऊ शकते. मग औद्योगिक क्षेत्रामध्ये यांना रोजगार निर्माण करून देणं, त्याचबरोबर कुटीर उद्योग, लघु उद्योग असे जे काही घटक आहे यांना आर्थिक सवलती देणं. त्यांना आर्थिक सवलती दिल्या तर त्यांच्या स्थापनेसाठी त्या ठिकाणी त्यांना प्रोत्साहन प्राप्त होईल आणि त्या प्रोत्साहनातून काही श्रमिकांना रोजगार मिळू शकेल. रोजगारात वाढ झाली तर उत्पन्न वाढून आर्थिक जे व्यवहार आहे या आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होते आणि विकासाची प्रक्रिया ही सुरळीतपणे चालू शकते. त्यासाठी रोजगारामध्ये जाणीवपूर्वक वाढ घडवून आणणं अत्यंत आवश्यक आहे आणि ही वाढ घडवून आणण्यासाठी आपल्याला आर्थिक नियोजन हे अत्यंत आवश्यक स्वरूपाचं आहे आणि रोजगारामध्ये वाढ घडवून आणण्यासाठीच हे आर्थिक नियोजन आपण केलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण आज आर्थिक नियोजनाची उद्दिष्ट अभ्यासलेली आहे. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.